गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगले यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. कशा आहात? मस्त असाल आय होप, आणि आनंदीच असाल. आनंदीच पाहिजे. कसा पावसाचं तुमच्याकडे पावसाचं वातावरण कसं आहे काय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे तर जोरदार पाऊस चालू आहे आणि कपडे सुकायला मेन गोष्ट चान्स नाही आहे. अगदी कपडे म्हटलात तर आता माझी सुरुवातच तुमची कपड्यांपासून होती, कारण मला दिसलेच इकडे कपडे. काय बोलणार, मला पावसाचं वातावरण नको ते बाहेरचं एकदा, मग आपण पुन्हा बोलूयात. पाऊस चालू आहे इकडे, नुसताच पाऊस पडतोय. अजिबात त्याला स्थगित व्हायला वेळच नाहीये आणि खूप सारा पाऊस पडतोय. बाकीच्या ज्या गोष्टी दिसतील ना माझ्या व्यतिरिक्त तर इग्नोर मारा, कारण ते मी कॅमेरा आता बाहेर पकडलाय. सो असा पाऊस चालू आहे आणि वातावरण पूर्ण पावसाचं आहे आणि धो धो चालू आहे. विजांचा गडगडाट चालू असतो नुसता पावसाला. या आता सांगितलं 2-3 दिवसात पुन्हा एकदा खूप सारा पाऊस आहे. तर आता बघू, पावसाने पडू देत पण काही गोंधळ घालू देत नाही असं म्हणायचं आहे मला. आणि माझी सकाळ काल म्हटल्याप्रमाणे सकाळ अशी नाही झाली, दुपारच झाली आहे. तर आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्यासाठी ती सकाळ असते. सो माझी सकाळच समजा. आता जरी दुपारची, आता माझं सगळं काही आवरले, झाडून वगैरे सगळं काही. तर आता मला फक्त आज शनिवार आहे, आहोंचा उपवास म्हटल्यानंतर माझा पण उपवास, कारण की एकट्यासाठी मी काय बनवत असते, पिल्लांसाठी मस्त शॉर्टकट ब्रेकफास्ट किंवा हे सगळं बनवणार आहे. आता दूध बिस्किट खाल्ले त्यांनी, ब्रेड ऑर्डर केला मी, आणि आता पावसाचं बाहेर पण पडूशी वाटत नाही. सो ब्लिंकिट इज मस्ट, आणि ब्लिंकिट खरंच भारी. सो कपड्यांचा मोस्टली माझ्या घरी पसाराच पसारा आहे, तुम्हाला दाखवते मी. सगळीकडे कपडेच कपडे वाळत घातले, प्लस मशीन पण कपड्याने भरले. किती कपडे सुकले नाही ना, पण कपडे धुवायचे टाकायला कमी करत नाही लोक. इनमेन 4च आहेत पण कपडे टाकतात नाही एवढे की काय विचारूच नका. अगदी टप टप भरून रोजचे जर कपडे असेल तर मी सुकवायचे कसे. त्यामध्ये माझी इस्त्री पडली बंद. 3 दिवस झालं तिला टाकली आहे मी ॲक्टिवाच्या डिक्कीत. 1 मिनटं गाईस, कुकरवरती गॅस ठेवलाय मी. ब्लिंकिट येते बेटा, हो ऑर्डर केलं त्यांना ब्लिंकिटवरून खाऊ. सो रात्री कानातले काढण्याचे व्हिडिओमुळे, त्यामुळे म्हटलं कानातले कुठे गेले. सो आता काय बोलत होते गेले. हां, तर रोज जर एवढे कपडे काढले तर सुकणार कसे तुम्ही पण सांगा. आता दुपारचे जवळजवळ 12:30-1 झाले तरी पण घरात इतका काढून दिसतंय. रोज लाईट लावायला लागतात. सो आता मी लावलीच नाही आहे, हॉलची लावली आहे फक्त. आणि रोज म्हणजे ना कपडे किती पण धुवायचे, नका काढू म्हटलं तर रोजचं 1 टप असतो. पिल्लांचे दोघांचे 2-2 ड्रेस, यांचे माझे, असं करून नाही म्हटलं तर 1 टप भरतोच. आणि ते कपडे सुकवायचे म्हटलं जीवावर येतात. आता मी एक मशीनमध्ये कपडे धुतलेले असतात, फक्त ते सुकवायचे बाकी जागा नसते, म्हणून ते जसे जसे सुकेल तसे तसे टाकत असते. तर आता माझ्या मागे तुम्ही बघत असाल स्टँड सुकतंय. इकडे मी जसे जसे मला स्पेस भेटेल तसे तसे मी वाळत घालत असते, कारण की परिस्थिती माझ्याकडेच नाही तर ऑलवेज सगळीकडेच आहे की कपडे सुकवायचं टेन्शन. तुमच्याकडे पण आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. खूपच टेन्शन येतं मला कपडे सुकवायचं पावसामध्ये. त्यामध्ये लोणावळ्याचा पाऊस म्हटलं तर अगदी जोरदार पाऊस असतो, काय विचारूच नका. त्या लोणावळ्याच्या पावसाला खूप पाऊस पडत असतो, अक्षरशः विचारूच नका. चला तर मग मी आज तुम्हाला हे म्हणणार आहे की मी आज ज्यांचा उपवास आहे, सकाळपासून डोक्यात एक रेसिपी खेळती म्हणजे एकदा क्वचित का जरी बघितली आहे आणि ती माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होती. तर म्हटलं आज तीच ट्राय करायची. आज काही करायचंच नाही आणि तुमच्यासोबत पण शेअर करायची. कशी येऊ देत, व्यवस्थित आली तरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे काय चुकतंय काय ते तुम्हाला पण सांगेल. आणि खूप दिवसांनी ट्राय करते. ह्या आधी मी बनवली आहे पण ती उपवासाची नव्हती बनवली, आज उपवासाची बनवते. तर लेट स्टार्ट, आपण स्टार्ट करूयात. काय बनवते, कसं बनवते ते तुमच्यासोबत, आणि यांनाही खायला रिॲक्शन विचारू आपण की कशी झाली. आज शनिवार आहे, त्यांचा उपवास आहे. चला लेट स्टार्ट. आज सॅटर्डे असल्यामुळे पिल्लाची काही झोप झालेली आहे, त्यामुळे रिलॅक्स बसला इकडे. किचनमध्ये ना बटाटे टाकलेले आहेत उकडायला. इकडे कढई घेतली आहे ज्याच्यामध्ये मी साबुदाणा इकडे घेतलेले काढून ठेवलेले आहे मी. ते साबुदाणा आता मी भाजणार आहे मस्तपैकी. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे साबुदाणा घ्या आणि मस्त भाजून घ्या. भाजून घेतल्यावर आपण त्याची पावडर करणार आहे. आता कधीतरी लागतं त्यामुळे मी पॅकेटमध्येच ठेवते, डब्यामध्ये काढून ठेवत नाही मोस्टली. आमच्याकडे कोण खात नाही पहिली गोष्ट. केले तर असे काहीतरी पदार्थ करते मी. भाजलं काहीच, मला भाजलं. कढई तापली आहे भरपूर अशी छान, जाम भाजलं, तुरंत लगता आहे. भाजलं मला छान असे हे केलंय मी.
भाजून घेतलाय साबू तांदूळ, थोडासा गार होते आणि मग त्याची पावडर काढते. झाले ब्लिंकेट, तुम्हाला म्हटलं ना मी मागितलंय ब्लिंकेटवरून. एवढं सारं तर काही मागवलं नाही, आता काय ते बघू आपण ओपन करून. दूध मागवलंय, हे म्हणले मी दूध दुकानं आणत होते, तर हे म्हणले नको मी ब्लिंकेटवरून मागवतो. बिस्किट, ब्रेड आणि उपवासासाठी. चला मी आता ही रेसिपी दाखवते तुमच्यासोबत. हे मिक्सरमध्ये घ्यायचे साबू तांदूळ आणि इकडे बारीक असं त्याचं पीठ करून घेतलंय मी. आता चला हे पण बारीक करून घेऊयात आपण. हे होईपर्यंत दम नव्हता आम्हाला, तर आमचा उपवास आहे. आज भूक लागली, तसं पहिल्यांदा मी हे आणि एक कॉफी त्यांना घेऊन चालली आहे. सो रिॲक्शन बघा. रेड चिली फ्लेक्स असेल तर तुमच्याकडे, किंवा हिरवी मिरची बारीक कट करून टाकली तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट मीठ टाकायचे आणि छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मस्त असं सामग्री एकत्र करायची, अगदी छान मऊसूत असा पिठाचा गोळा करायचा आहे त्याचा आपल्याला भिजून. त्यात मी एकही थेंब पाणी टाकले नाही आहे. लागलंच तर आपण थोडंफार पाणी त्यामध्ये टाकू शकतो आणि बेस्ट असा पिठाचा गोळा करू शकतो. मला नाही लागलं, मी असं घट्टसर मळलं, पण तुम्ही थोडंसं पाणी घ्या असं मी म्हणेल. थोडंसं तेल घ्यायचं याच्यावरती. भिजलेलं आहे तर आपण छोटे छोटे गोळे करू त्याचे. असे मी लाटून घ्यायचं आणि तुम्हाला जर आकार द्यायचा असेल ना तर मी असं मस्त आकारात खेळत बसले, जेवणापर्यंत छान असं गोल होईल. तूप लावून काढली ना. तर गाईज हे अशी मस्त तुम्हाला रेसिपी दाखवली आहे, ती ट्राय करा तुम्ही. आता मी बनवते, तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायची त्या पद्धतीने अशी छान बनवा. आणि उपवासाच्या दिवशी खिचडी वगैरे स्किप करून हे कधीतरी ट्राय करा, खूप भारी होतं. मम्मी दाखवू का गाईजला? हे मी दाखवतो, हे दाखव ना. नाही दाखव गाईज. आउच, ते नाही ते पीठ दाखवले, हे दाखव. आता इकडं ठेवताना दाखव, हे दाखव आणि ते टाकताना दाखव. मम्मा गाईज आता तुपात भाजते. असं दिली आहे मस्त असं बनवून बघा तुम्ही. बटाटा ऑलरेडी शिजलेला असतो त्यामुळे अगदी सुंदर वाटतं. हे माझ्या पिल्लूसाठी बनवले, हे यांच्यासाठी बनवले. तव्यावर मस्त एक बनतंय सुद्धा, अगदी छान असं बनतंय. चला यांना टेस्ट विचारूया. मी हे बनवलंय आज उपवास. मी तर खाल्ली नाही, पण मला माहित नाही टेस्ट कशी काय. जस्ट नाव माझं किचन बंद झालंय, जस्ट नाव. आता वाजलेत 5 वाजता. मी भांडी घासून किचन बंद केले, लगेचच चहाची ऑर्डर आली आहे. आता नाही, आता 5 वाजेपर्यंत अर्धा तास तरी किचन बंद राहणार आहे. नाही मी बंदच ठेवणार आहे. पिल्लू मी दमती रे. किचन बंद सांगताना नाही, पहिलं डॅडांना सांग किचन बंद. हॉटेल बंद आत्ताच झाले म्हणा. आता संध्याकाळी ओपनिंग होणार त्याची, परत सांग ना. 5 वाजता हां 5 वाजता करणार आहे. तुम्ही तोपर्यंत काही बोलू नका, मग मला त्रास देऊ नका. डॅडा घरी असले की आमचं किचन 24 तास ओपन असतं. आणि आम्ही 3 असतो ना, आमचं किचन, आमची गॅसची बचत खूप सारी होती. डॅडाचं असं खाणं नसतं, छान लागतं आम्हाला. कोणती आवरून मी किचन बंद केले आणि मला लगेच चहा सांगतात येत. कोण करेल ती करत चहा. आता थोडा वेळ मी पण आराम करणार. आराम म्हणजे माझी एडिटिंग थोडीशी. त्यानंतर पुन्हा भेटते मी तुम्हाला. कशी वाटली रेसिपी? खायला अगदी छान टेस्टी लागली, पण आहे ना चटणी त्याला वेगळी पाहिजे नव्हती. पण आता ही चटणी मी जी बनवली होती ना, ती खोबरं मिरची तुम्हाला सांगितलीच आहे मागं मी कशी, तशी होती. आणि आपण इतर चटण्या बनवतो ना, त्यात लसूण वगैरे ह्या गोष्टी असतात, मग टेस्ट अजून वाढते. तर मी अजून मेंदूला त्रास देऊन विचारते की ह्याच्यासोबत कुठली तरी चटणी वेगळी आपण खाऊ शकतो. तर तुम्हाला माहिती असेल आपण त्यासोबत अजून कुठली चटणी खाऊ शकतो तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या इथे आहे पण मला आठवत नाही की काय. मला समोर दिसतंय की आपण ती अनटेस्टी असते ती चटणी, पण मला कळतच नाही की नक्की कुठली.
तुम्हाला काय वाटलं ह्यासोबत आपण कुठली चटणी खाऊ शकतो तुम्हाला नक्की सांगा. आला आम्ही रडत लगेच बघा. कुणी लोटणी आता मारलं दोघ तर आम्हाला नुसतं मारतो काही नुसतं आम्हाला लोलू येतं. पण माझं बाळ आहे कोणी त्याने मावशी एवढी छान रील बनवली. ती रील तुम्ही बघितली असेल पण मी टाकणार नाहीये. इतकी भारी रील बनवली नाही म्हणजे करत होता त्याने एकदाच बघितली. कुठे बघितली ती बाळा कुठे बघितली ती सांग ना गाईजला. कोणाच्या माझ्या मोबाईलला कशी बघितलेली टाकणार नाही बाबा आम्ही ती रील कारण की है ना जा खेळात जरा मला दादू जरा मारू नकोस असं समजूत घालावी लागते कंटिन्यू. गाईज तुमच्याकडे पण असंच असतं का कमेंट करा. आणि आत्ता सॅटर्डे संडे बाहेर इतका पाऊस आहे की जायला पण भेटत नाहीये कुठे. त्यामुळे घरातच मस्ती वस्ती चालू आहे. जस्ट घरात सगळं असेल आणि सॅटर्डे असेल तर दिवस एकदा किचनमध्ये जाऊन जातो पूर्ण वेळ. तर आत्ताशी माझं किचन क्लीन झाले सगळी कामं आवरलेत. आता निवांत बसते 5 ते 6 त्यानंतर पुन्हा आपण भेटूया चहाच्या टायमिंगला. चला कंटिन्यू करा. मला एक बोलू गाईज मी म्हटलं ना आराम करेन अगदी 10-15 मिनटं बसले तर लगेच पिल्लांनी ऑर्डर दिली. पप्पडाळांनी चहा सांगितला आहे तर हे बघा लगेच चहा ठेव केला आहे मी मस्त असा. आणि हे बघा मला नुकतीच खारी आणून दिली. जरी मी मी चहा घेतला असेल खारी घेतली असेल तरी पिल्लांना ब्रेड आणि दूध हे मला द्यावंच लागतं कारण पिल्लांचा टाइम झालेला पण असतो आणि माझा चहाचा तेव्हा त्यांचा दूधचा टायमिंग होतो. तर मस्त गरम अशी भाजून ब्रेड मी त्यांना देते इकडे.